मामा नसताना ज्यानंतर समाधी घेतली मामाने त्याच्यानंतर काय चमत्कार घडला काय, तर आता मला जरा थोडस हे होतं. तर त्याने असा एक चमत्कार सांगितला, म्हणजे हयात असताना, आता या 2-4 वर्षापूर्वीचा, गुजरात का राजस्थानची लेडी आहे आणि त्या मोठ्या वकील, शक्यतो ज्या शिकलेली माणसं देवावर विश्वास ठेवत नाही ती कामावर विश्वास ठेवतात. ती व्यक्तीच्या स्वप्नात सारखी समाधी जायची मामाची. कुठं? गुजरात. काही एक संबंध नाही, महाराष्ट्र कुठं, गुजरात कुठं. मग त्या बाईच्या स्वप्नात सारखी ती समाधी जायची. त्या बाईनं पूर्ण गुजरात पालतं केलं, तिला ती समाधी मिळली नाही. काय लोकांनी सांगितलं की तू महाराष्ट्रात जा, महाराष्ट्रात भरपूर संतांच्या समाधी आहेत. मग ती महाराष्ट्रात नगर वगैरे इकडे तिकडे फिरली, कंटाळली आणि पुण्यातून ती निघाली होती. कात्रज घाटात काहीतरी थांबली ती चहा नाश्त्यासाठी आणि तेवढ्यात एक म्हातारा माणूस आला, हातात काठी घोंगडं घेऊन आला आणि ती बाई बसली होती नाश्ता करून. तिला त्या धनगरांनी विचारलं त्या बाईला की बाई तू अशी का थकून बसलीस, तर ते म्हणले आम्हाला, ती हिंदी बोलत होती, मी मराठीत सांगतो मला की असं असं समाधी आहे ती माझ्या स्वप्नात येते आणि मी लय हुडकलं, ती काय मला भेटणं झालंय, आता मी कंटाळले, मी आता घरी चालले. तर ते म्हणले आता तू सगळं फिरलीस, फक्त एका ठिकाणी तू जा, तिथं तुला मिळते का बघ. मग तिथून त्यांनी सांगितलं की इथनं कोल्हापूरला जायचं, कोल्हापूरवरनं मुधळा तिट्ट्याला जायचं, मुधळा तिट्ट्यामधनं आदमापूरला जायचं. मग ती बाई म्हणली आता एवढं फिरलोय, एवढं केलंय, थोडक्यासाठी कशाला माघारी जायचं, म्हणून आता एवढं करून जाऊ. म्हणून ती पुण्यावरून मुधळा तिट्ट्याला आली, मुधळा तिट्ट्यावरनं ती आदमापूरला गेली, आदमापूरवरनं ती दर्शन घेतलं नाही काय नाही, डायरेक्ट ती ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये गेल्यावर म्हणजे चमत्कार असा झालाय की तिथं सगळी, म्हणजे याला प्रूफ आहे, आपण असं काहीही बोलत नाही, हे माझ्या संगती होते, आपलं काटकर साहेब माझ्या संगती आहे, पाटील मामा, पाटील गुरुजी मेतक्याचे, ते मोठ्यातला मोठा सबोध त्यांच्यासमोर घडलेली कहाणी आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की आली, बसली, त्या बसल्यावर समोर मामांचा फोटो होता आणि त्या फोटो बशी जाऊन ती डायरेक्ट त्या बसलेल्या कमिटीला म्हणली इस आदमी को बुलाव. काय म्हणले? इस आदमी को बुलाव. हा, आदमी को बोला. गुरुजी सांगत होते यांनी समाधी 1966ला घेतलेली आहे आणि आता यांना कुठनं बोलू. ती बाई काय म्हणते, काल ह्याच माणसाने मला इथला पत्ता दिलेला आहे, काल ह्याच माणसाने मला इथला पत्ता दिलेला आहे, मी कंटाळून घरी चालले होते, याच्या हातात म्हणले असाच पेशा होता की घुंगडी होती, काठी होती, पटका होता, कोल्हापूरची चप्पल वगैरे, ते जो पेहरावा आहे तो होता, या माणसाने मला पत्ता इथला दिलेला आहे. आणि तुला ते म्हणले होते ती समाधी तिला तिथंच भेटेल. ज्यावेळी ती समाधी बघितली तेव्हा तिला समाधान झालं की ही समाधी आहे ती माझ्या स्वप्नात येत होती. मग तिला तिथं कळलं की मामाने 1966ला समाधी घेतलेली आहे. म्हणजे ह्यो आत्ताच्या कलियुगातला झालेला मोठा साक्षात्कार, म्हणजे हयात माळोमा आहेत.